नमस्कार. भिगवण प्रकरण. मुस्लिम समाजातील एका तरुणानं हिंदू समाजातील मुलीची तिचं अपहरण केलं, तिला पळवून नेण्यात आलं अशी बातमी पसरली. असंतोष निर्माण झाला. अनेक संघटना रस्त्यावरती उतरल्या आणि त्याला लव्ह जिहादचा रंगही देण्यात आला. प्रशासनावरती दबाव टाकण्यात आला. आंदोलन, उपोषण आणि बंदही पाळण्यात आले. परिणामी गुन्हाही दाखल झाला. गुन्हा दाखल झाला, मात्र ती मुलगी परत आली. परत आल्यानंतर तिनं सांगितलं, हे प्रकरण लव्ह जिहादचं नाही, हे प्रेम प्रकरण आहे. यात कुठेही दबाव नाही, यात कुठेही भीती नाही, यात कुठेही अपहरण नाही. हे आमचं प्रेम प्रकरण आहे आणि लग्नही त्याच मुलाशी करणार आहे. आणि मग त्या संघटनांनी त्याला लव्ह जिहादचा रंग दिला. त्या संघटना आणि त्यांचे काही प्रमुख तोंडावरती पडले. बरं, या प्रमुखांमध्ये पण ज्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं असणाऱ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं, ज्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे वारसदार असं स्वतःला सांगतात, त्यांनी याचं नेतृत्व केलं. प्रश्न असा निर्माण होतो, यांनी तरी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास वाचला होता का? अहिल्यादेवी होळकर स्वतः पुरोगामी होत्या, न्यायदान करताना जात धर्म पाहत नव्हत्या. याच्याही पलीकडे जाऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या 2 सवती शकीना आणि शबनम या मुस्लिम होत्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या सेनेचा एक सेनापती शरीफभाई नावाचा मुसलमान होता. एवढंच नाही तर अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावताना कुठल्याही प्रकारचं जातीबंधन पाळलेलं नव्हतं. मुळात हा महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं कुठेतरी युपी बिहारीकरण करणं चालू आहे का? याला सरकार पुरस्कृत करत आहे का? या गोष्टींकडेही कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मुळात अशा घटनांना, जिथं प्रेम प्रकरण आहे, जिथं विवाहासारखी खाजगी बाब आहे, अशा खाजगी बाबीमध्ये सुद्धा राजकारण करू पाहणाऱ्यांना आणि हिंदू मुस्लिम दंगली घडवू पाहणाऱ्यांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी, पुरोगामी महाराष्ट्रातील नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे, अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.